माननीय खराडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बोरुडे डॉक्टर दोन्ही पण प्रमुख पाहुणे आहेत ना, आणि समस्त सर्व पालक वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी जास्त काही वेळ घेणार नाही, ऊन खूप झाले, परंतु जे आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत त्यांना एकच विनंती करते मी. सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला की जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत की त्यांना शहरी भागामध्ये जाऊन ज्या आता एक्झाम निघालेले आहेत, जेट झालं, CET झालं, नेट झालं, तर त्या एक्झामसाठी जे लातूर पॅटर्न आहे, पुणे पॅटर्न आहे किंवा बारामती पॅटर्न आहे, तर तो पॅटर्न माझी विनंती आहे की तुम्ही इयत्ता 6वी पासून त्या पॅटर्नच्या अंडर इथं तुम्ही राबवा तो पॅटर्न किंवा ते क्लासेस घ्यायला सुरू करावेत की जेणेकरून आपल्या जे ग्रामीण भागातील पालक आहेत, विद्यार्थी आहेत की त्यांना सिटीत आता कोठ्याला जायला लागतं, जेट करायला, JEE करायला, नेट करायला. कोठ्याची जर परिस्थिती पाहिली तर मुलांना पर हेड 10,000 रुपये 5x10च्या किंवा 10x12च्या रूमची रेंज आहे तिथं. मग आपल्यासारख्या पालकांना ते परवडणार नाहीये. म्हणून मी संस्थेचे जे संस्थापक आहेत सर, तुम्हाला विनंती करते सर्व पालकांच्या तर्फे की तुम्ही ती सुविधा आम्हाला इथे उपलब्ध करून द्यावी. आम्ही पण पालकांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी सांगते की सर, त्याची जी काही फीज असेल ती आम्ही भरायला पण तयार आहे तुमच्या शाळेत. आणि दुसरं एक सांगते की आपले जे पालक आहेत त्यांना सांगते की आपल्या शाळेची पब्लिसिटी करा. तुम्ही आता इतक्या वेळ झाले, आपण सगळं निरीक्षण केलंय, आपले छोटे छोटे मुलं आपण उन्हात बसतात, मी पालकांकडे पाहिलंय, सगळ्यांचं उन्हाकडे तोंड आहे, सगळ्यांना ऊन लागते, आपण शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे, पण हे आपले छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो मी निरखला. आणि तुम्हाला एकच सांगते, भीतीचं नसणं म्हणजे सर्व काही असणं, आणि हे त्या मुलांमध्ये मी आता पाहिले. त्याच्यामुळे तुम्ही जे आपले नातेवाईक आहेत किंवा जे आपल्या भागातील गावातील मुलं आहेत त्यांना सुशिक्षित करण्यासाठी या शाळेचं नाव नक्की सजेस्ट करा. आणि आणखी एक सांगते की जेव्हा मुलं आपण हॉस्टेलला टाकतो किंवा या शाळेत टाकतो तेव्हा मोबाईल पासून दूर राहतात. आजकाल जर आपण पाहिलं तर इतके छोटे छोटे 2-2 वर्षाचे किंवा वर्षाचे मुलं आहेत की ते मोबाईल मध्ये बिझी आहेत, आणि त्याच्यामुळे ब्रेन ट्यूमर, कॅन्सर असे भरपूर भयानक रोग व्हायला लागले. तुम्हाला जर तुमच्या पुढच्या पिढीला वाचवायचं असेल, मोबाईल पासून जर बाहेर ठेवायचं असेल बाजूला, तर नक्कीच या शाळेत हे आर्मी स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला सांगा. माझा मुलगा मी आर्मी स्कूल नेवासेला टाकला होता, माझा अनुभव सांगते. तर तिथं टाकल्यानंतर मला तिथं असा अनुभव आला की तो खायला काय करायचा, तिथं जेवणामध्ये व्यवस्थित ते सोडा वगैरे असल्यामुळे भाजी पोळी खायचाच नाही. मग त्याला मी घरून सगळं द्यायचे, पण काय व्हायला लागलं, त्याला पोटाचं इन्फेक्शन झालं, तो वरण भात खायला लागला, त्याला पित्ताचा त्रास व्हायला लागला. आणि या शाळेमध्ये माझे मित्र आहेत, 2 मित्र मैत्रिणी आहेत, मिसा मॅडम आणि ते पांडुळे सर. तर त्यांना मी विचारलं की तुमच्या शाळेमध्ये राहण्याची सोय आहे का, मला माहित नव्हतं की इथं आहे हॉस्टेल म्हणून. मी आता दिवाळीच्या नंतर माझ्या मुलाचं ऍडमिशन केलं इथं, तर त्याचा खूप छान अनुभव आहे. आर्मी स्कूलमध्ये तो व्यायाम पण खूप छान करतो, उठतो व्यवस्थित, सगळं जेवण वगैरे व्यवस्थित. आणि आता सुट्टीला मी आला होता, मग त्याचं बेसिक इथं काय होतं माहिती का, आर्मी बाकीच्या ज्या इंग्लिश मिडियमच्या स्कूल आहेत तिथं काय होतं, 5वीचा जो सिलेबस आहे तोच शिकवायला सुरू करतात, परंतु त्या मुलाला कितपत येतं किंवा त्याच्याकडे कितपत नॉलेज आहे, बेसिक गोष्टी कितपत आहेत हे पाहिलं जात नाही. मी इथं पाहिलं ना तर इथं प्रत्येक शिक्षक आहेत ना, प्रत्येक मुलापाशी जाऊन त्याचा ऑब्झर्व करून त्या मुलाला काय पाहिजे ह्या गोष्टी देतात, आणि बेसिक गोष्टी त्यांना आल्या तरच ते पुढे शिकवतात त्यांना. तर माझा मुलगा आता सुट्टीला आला होता त्यावेळेस मी त्याचा अभ्यास घेतला. आता मी पण स्वतः माझं पण DED आहे, BEd आहे सर, त्याच्यामुळे मी त्याचं निरीक्षण केलं ना, तर त्याला मी सांगितले प्रत्येकात तू बेसिक शिकलाय ना, बेसिक स्पोकनचा क्लास केलाय ना, तर मी त्याला नावं सांगितले, तो बरोबर स्पेलिंग तयार करायला लागला. एवढी प्रगती माझ्या मुलात झाली सर, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सर्वांना परत पालकांना सांगते की तुम्ही शहानिशा करून मुलांचे, आपल्या मुलामध्ये आहेत ते गुण ते पारखायला शिका. आणि इथं कसं आहे माहिती का, आता आपण 2019 मध्ये महाभयंकर रोगाला सगळ्यांनीच बळी पडलो. तुमच्या पैशाला काहीच किंमत नाही, तुम्ही किती पण पैसा खर्च करू शकता, असं तुम्ही समजू शकता की माझ्याकडे खूप पैसा आहे, माझा मुलगा याच्यावर जगल, पण ते काय शाश्वती नाही. मुलगा तुमचा 2 दिवसात बी घालू शकतो. त्याच्यामुळे इथं या स्कूलमध्ये असे की त्याची प्रॉपर्टी जे आहे ते शरीर आहे, आणि शरीर कमवण्यासाठी आपण इथं टाकलेले आहेत मुलं. आता हे पाहिलं तुम्ही इथं, मी आता शॉक झाले, ते मुलं एवढे तुम्ही ते रिंगण धरलं होतं त्या जाळातून, म्हणजे इतका आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. तर मी थांबते, जास्त वेळ घेत नाही, ऊन लागते.